तर राज्यसभेसाठी शरद पवारांचं नाव निश्चित झाल्याचं कळतंय। हायकमांडकडून पवारांना पाठिंबा देण्याचा सुद्धा निर्णय झालेला आहे। विजय वडेट्टीवारांनी तशी माहिती दिली। पवारांना पाठिंबा देण्याच्या सूचना दिल्याचंही यावेळी कळतं आहे। तर शरद पवारांचं नाव निश्चित झाल्याचं यावेळी वडेट्टीवारांनी म्हटलेलं आहे। पवारांना पाठिंबा देण्याच्या सूचना दिल्या गेल्याचंही वडेट्टीवारांनी यावेळी माहिती दिली आहे। महाविकास आघाडीकडून शरद पवारांचं नाव निश्चित झालेलं आहे। हायकमांडकडून पवारांना पाठिंबा देण्याचा निर्णय आला असल्याचं वडेट्टीवारांनी यावेळी म्हटलेलं आहे। उद्धव साहेबांशी संपर्क झाल्यानंतर त्यांनी भूमिका मांडली आणि आमच्याशी सुद्धा प्रदेशाध्यक्षाशी सकाळी सुप्रियाताई सुळे पण बोलल्या दुपारला आणि यामधून एक काँग्रेस आपल्या राष्ट्रवादी पवार साहेबांच्या गटाचे शरद पवार साहेब हे सर्वेसर्व आहेत, पवार साहेब ज्येष्ठ आहेत आणि आम्ही महाविकास आघाडीचा धर्म पाडणारे आहोत। तो धर्म आम्ही पाडून महाविकास आघाडी एकत्र राहावी, ती मजबूतीनं पुढे जावी, येणाऱ्या आव्हानाला येणाऱ्या सगळ्या गोष्टीला ही आमची सातत्यानं भूमिका राहिलेली आहे। म्हणून आमच्या हायकमांडनी कदाचित पवार साहेबांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला असावा असं आमचं मत झालेलं आहे आणि त्यांनी जो निर्णय घेतलेला आहे पवार साहेबांना पाठिंबा देण्याचा किंवा त्यांना राज्यसभेसाठी उमेदवार ठरवायचा, तर आमच्या आत्ताच आम्हाला फोनही आला आमच्या प्रभारीच्याकडून की काँग्रेस प्रेसिडेंट मल्लिकार्जुन खरगे साहेबांनी, राहुलजी गांधी यांनी आणि सोनिया गांधीजींनी पवार साहेबांसारख्या ज्येष्ठ नेत्याला पाठिंबा देऊन त्यांना राज्यसभेच्या त्या ठिकाणी पाठवलं पाहिजेत असं त्यांचं एकमत झालं आणि त्यामुळे उद्या शरद पवार साहेब कदाचित या सगळ्यामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार ठरतील। पण मला अजूनही